यानंतरची बातमी नाशिकमधून. नाशिकचा सांस्कृतिक मानबिंदू असणाऱ्या महाकवी कालिदास कला मंदिराच्या दुरावस्थेवरून फेसबुकवरती सध्या कलगीतुरा रंगलेला आहे. अभिनेते प्रशांत दामले यांनी या नाट्यगृहाच्या दुरावस्थेची छायाचित्र फेसबुकवरती टाकली होती. अशा नाट्यगृहात कसे प्रयोग करणार, कसे रसिक येणार आणि कसं नाटक रंगणार असे प्रश्न उपस्थित करत महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे दामले यांनी काढलेले होते. यावरती आता मनसे आक्रमक झालेली आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी प्रशांत दामलेंच्या या फेसबुक पोस्टला फेसबुकवरूनच उत्तर दिलंय. राज्यातील इतरही नाट्यगृहांची अशीच दुरावस्था आहे, मात्र आमच्यावरच टीका का केली जाते असा सवाल खोपकर यांनी यावेळी उपस्थित केलाय. आणि यावेळी मनसेचे नेते अमेय खोपकर नेमके काय म्हणालेले आहेत ते पाहूयात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या कामांचा जेव्हा लोक कलाकार बघून येतात त्याच्यानंतर बरोबर 2 दिवसांनी हे फोटो कसे काय अपलोड होतात फेसबुकवर. इतके वर्ष जर का प्रशांत दामले यांनी कालिदास नाट्यगृहामध्ये जाऊन प्रयोग केले असतील तर यावर त्यांनी का नाही भाष्य केलं. बरं, मला असं वाटतं की प्रशांत दामले हे राजसाहेबांचे मित्र आहेत. अनेक वेळा ते राजसाहेबांना भेटले देखील आहेत. त्यांनी एकदा ती राजसाहेबांच्या कानावर घालायला हवं ती गोष्ट ती त्यांनी घातली का तर नाही घातली. जे करतोय, जे आम्ही चांगलं करतोय, जगात ते तुम्हाला लोकांसमोर आणता येत नसेल, मांडता येत नसेल तर आम्हाला ठोकण्याचं तरी काम करू नका, आमचे पाय खेचण्याचं काम करू नका, आमचं खच्चीकरण करण्याचं काम करू नका. आमचं खच्चीकरण होणार नाही.